एकता नगरमध्ये आपण पाहू शकतोय की आर्मीचे जवान आता दाखल झालेले आहे। पुण्यामधली परिस्थिती आपण नियंत्रणात आणण्यासाठी आता हे आर्मीचे जवान एकता नगरमध्ये दाखल झालेले आहेत। गेले 4 दिवस पाऊस सतत कोसळतोय आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी अनेक प्रकारे बचाव पथक आलेलं आहे आणि बचाव कार्य सुरू आहे। इथे आता एकता नगर परिसरात आर्मीचे जवान सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। एकता नगरमधली ही दृश्य आहेत। आर्मीचे जवान आता बचाव कार्य करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण 2 दृश्य पाहू शकतोय की काल कशा प्रकारे इथल्या नागरिकांना स्थानिकांनी अगदी त्यांचं बचाव कार्य केलं आणि त्यानंतर इथल्या अनेक सोसायटीजमध्ये अनेक स्थानिक संकुलांमध्ये पाणी शिरलं होतं। आपल्यासोबत अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत, त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत। अक्षय, काय परिस्थिती आहे? जवान आलेले आहेत, सध्या त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे, पुढची कारवाई काय असणार आहे? अक्षय, निश्चितपणे पुण्यातली एकता नगर मधली परिस्थिती जी आहे ती सध्या नियंत्रणात आहे। मात्र आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून इंडियन आर्मीचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आता त्यांच्याकडून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। एकता नगर मधल्या पाण्यात स्वतः उतरून या जवानांनी अनेक नागरिकांची या ठिकाणी संवाद साधत या नागरिकांना धीर दिलेला आहे। स्थानिक प्रशासन आहे, महापालिका आहे, पोलीस आहेत, आम्ही आहोत आणि कुठल्याही कारणाने तुम्ही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल असा आधार जो आहे तो या इंडियन आर्मीकडनं या स्थानिकांना दिला जातोय। प्रत्येक नागरिकाची चौकशी जी आहे, सोसायटीतल्या मेंबरची चौकशी या इंडियन आर्मीकडनं देण्यात येते आणि विशेष म्हणजे इंडियन आर्मीचे सगळे जवान जे आहेत ते आता या स्वतः पाण्यात उतरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि कुठल्याही आपत्तीजनक जर स्थिती उद्भवली तर या ठिकाणी काय कार्य करावं याचा देखील आढावा जो आहे तो या ठिकाणी आर्मीच्या जवानांकडनं घेतला जातोय आणि त्याचबरोबर परिसरातल्या सगळ्या नागरिकांची स्वतः इंडियन आर्मीचे जे जवान आहेत ते देखील संवाद साधताना दिसत आहेत। नक्कीच अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अंतर्गत ही कार्यवाही होते। आर्मीचे जवान या ठिकाणी बचाव कार्यासाठी दाखल झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।